रॉकेट प्रपल्शनचं क्विक रिव्हिजन. रॉकेट हे न्यूटनच्या तिसऱ्या लॉनुसार काम करतं. रॉकेटच्या आतमध्ये फ्युएल असतं, ज्याला आपण जेव्हा जाळतो तेव्हा गॅसेस रॉकेट खाली फेकतं. रॉकेट गॅसेसवर खाली फोर्स लावतं, म्हणून हे गॅसेस रॉकेटवर वरती फोर्स लावतात आणि रॉकेट वरती जातं. त्या फोर्सला आपण एफ थ्रस्ट असं नाव देतो. एफ थ्रस्टचा फॉर्म्युला असतो व्ही रिलेटिव्ह इंटू डीएम बाय डी टी. व्ही रिलेटिव्ह म्हणजे गॅसेसची स्पीड विथ रिस्पेक्ट टू रॉकेट, आणि डीएम बाय डी टी म्हणजे एका सेकंदमध्ये आपण रॉकेटच्या आतमध्ये किती किलो फ्युएल बर्न करतोय त्याला डीएम बाय डी टी म्हणतो, किंवा रेट ऑफ कंबशन ऑफ फ्युएल. जर मी न्यूटनची साधी सेकंड इक्वेशन लावली तर मला येईल वरचा फोर्स मायनस खालचा फोर्स एफ थ्रस्ट मायनस एम जी इज इक्वल टू एम ए. हे बघायचंय की हा जो मास आहे तो कॉन्स्टंट नाहीये, कारण फ्युएल कंटिन्युअसली बर्न होतंय. जर मला कुठल्या टी टाइमला मास पाहिजे असेल तर मी लिहू शकतो आधीचं रॉकेटचं मास मायनस डीएम बाय डी टी इंटू टी. डीएम बाय डी टी इंटू टी म्हणजे किती किलो गॅसेस रॉकेटने बाहेर फेकले. जर मला ॲक्सेलरेशन कोणी विचारलं तर ॲक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले येतात. वरचा फॉर्म्युला तेव्हा लावायचं जेव्हा आपल्या ग्रॅव्हिटी प्रेझेंट आहे तेव्हा. जर ग्रॅव्हिटी फ्री स्पेस असेल तर आपण हा खालचा फॉर्म्युला वापरू शकतो. त्याचप्रमाणे रॉकेटची स्पीड सुद्धा कॉन्स्टंट नसते. स्पीडचा फॉर्म्युला असतो इनिशियल स्पीड प्लस व्ही रिलेटिव्ह म्हणजे गॅसेसची स्पीड विथ रिस्पेक्ट टू रॉकेट इंटू लॉग ऑफ रॉकेटचं आधीचं मास डिवायडेड बाय रॉकेटचं नंतरचं मास. दॅट्स इट.